नमस्कार ॲस्पिरंट, वेलकम टू शैलेश नोटबुक चॅनल. तर इथे आपण MST-CET मॅथेमॅटिक्सचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच MCQ प्रॅक्टिस इझी पद्धतीने शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टुडेज प्रॅक्टिस सेशन. हॅलो. तर क्वेश्चन रीड करूया आपण. द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ रँडम अरेंजमेंट ऑफ द लेटर्स ऑफ अ वर्ड युनिव्हर्सिटी द टू आयज डू नॉट कम टुगेदर इज. आपल्याला फाइंड आउट करायचे क्वेश्चनमध्ये टू आयज टुगेदर न येण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल, बरोबर. मग इथे बघा क्वेश्चन रीड केल्यावर तुम्हाला काय समजतं, द प्रोबॅबिलिटी ऑफ अ रँडम अरेंजमेंट ऑफ अ लेटर्स. तुम्हाला अरेंजमेंट ऑफ अ लेटर्स फाइंड आउट करायचे. वर्ड दिलेला आहे तुम्हाला युनिव्हर्सिटी, बरोबर. द युनिव्हर्सिटी वर्ड देअर आर 10 लेटर्स इन द वर्ड युनिव्हर्सिटी, बरोबर. मग याचं सोल्युशन कसं येईल बघा, की देअर आर युनिव्हर्सिटी या वर्डमध्ये किती लेटर्स आहेत, तर 10 लेटर्स आहेत, बरोबर. वेअर इन विच कोणतं लेटर रिपीटेड आहे, तर बघा इथे आय हे लेटर रिपीटेड आहे 2 टाइम्स, बरोबर. वेअर इन विच आय इज रिपीटेड 2 टाइम्स, राईट. मग आता याची टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय येतील, तर टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स कसे फाइंड आउट करतात, बाय युजिंग परम्युटेशन. टोटल नंबर ऑफ देअर आर 10 लेटर्स, 10 लेटर्स आहेत म्हणजे 10 फॅक्टोरियल अपॉन आय इज रिपीटेड 2 टाइम्स. हे रिपीटेड लेटर्स आय किती वेळा रिपीट होत आहे, 2 टाइम्स, म्हणून 2 फॅक्टोरियल, बरोबर. मग हे तुमचे आले टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स, बरोबर. याच्यानंतर तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, तर देअर आर 9 डिस्टिंक्ट लेटर्स. किती डिस्टिंक्ट लेटर्स आहेत, देअर आर 9 डिस्टिंक्ट लेटर. आता हे डिस्टिंक्ट लेटर्स कशाला आपण फाइंड आउट करतोय, कारण की आपल्याला फाइंड आउट काय करायचंय क्वेश्चनमध्ये, टू आयज डू नॉट कम टुगेदर याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची, बरोबर. मग याच्या प्रोबॅबिलिटीसाठी तुम्हाला एक क्वेश्चनमध्ये माहीत असलं पाहिजे की नॉट टुगेदर, आईज डू नॉट कम टुगेदर ना, आईज नॉट टुगेदर ही प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड आउट करायची. तर त्याच्यासाठी तुम्ही ती कशी फाइंड आउट करू शकता, तर टोटल अरेंजमेंट्समधून तुम्ही जर आईज टुगेदर असलेल्याच्या आईची प्रोबॅबिलिटी सबट्रॅक्ट केली, बरोबर. म्हणजेच काय, टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्समधून जर तुम्ही आईज टुगेदर असण्याची अरेंजमेंट्स सबट्रॅक्ट केली, तर तुम्हाला आईज डू नॉट टुगेदर असल्याची प्रोबॅबिलिटी येईल. मग तुम्ही इथे बघा की आईज टुगेदर असण्याची प्रोबॅबिलिटी कशी फाइंड आउट करू शकतो आपण, तर सिंपल आहे. देअर आर 9 डिस्टिंक्ट लेटर्स. मग हे 9 डिस्टिंक्ट लेटर्स असतील तर त्यांची टोटल अरेंजमेंट्स काय येईल, टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स, टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स. आता या अरेंजमेंट्समध्ये इन विच बोथ आईज कम टुगेदर. आता बोथ आईज टुगेदर येणाऱ्या अरेंजमेंट्समध्ये, बरोबर. मग याची प्रोबॅबिलिटी काय येईल, सॉरी याची अरेंजमेंट्स काय येईल, 9 फॅक्टोरियल, बरोबर. 9 डिस्टिंक्ट लेटर्स आहेत म्हणून 9 फॅक्टोरियल टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स वेअर आईज कम टुगेदर. टुगेदर येण्याची अरेंजमेंट्स काय आहेत, नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती आहेत, 9 फॅक्टोरियल, बरोबर. मग आता तुम्हाला इथे सबस्टिट्यूट करायचे आहेत.
की टोटल नंबर ऑफ आईज डू नॉट कम टुगेदर. टोटल नंबर, मग याला थोडंसं आपण वर्ड फॉर्ममध्ये लिहूया की टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स तुम्ही काय फाइंड आउट करताय, तर टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स in which two eyes do not come together. बरोबर, हे तुम्ही फाइंड आउट करताय. मग त्याच्यासाठी टोटल अरेंजमेंट्स काय आहेत तुमच्या, टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स तुमच्या 10 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल आहेत. मग 10 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल मायनस आईज कम टुगेदर. टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स इन विच बोथ आईज कम टुगेदर काय आहेत, तर 9 फॅक्टोरियल आहेत. बरोबर, 9 फॅक्टोरियल. मग याला सिम्प्लिफाय करायचं. याला सिम्प्लिफाय कसं करणार तुम्ही, तर सिम्पल आहे. याला फर्स्ट सिम्प्लिफाय करा. 10 फॅक्टोरियल आहे, 10 इंटू 9 फॅक्टोरियल, 9 पर्यंतच जा बिकॉज ऑफ डिनॉमिनेटरला 2 आहे म्हणून 2 डिजिटच डिसेंडिंग ऑर्डरने जा. मग इथे 2 ला आपण सिम्प्लिफाय केलं 9 फॅक्टोरियल. मग 2 1 जा 2, 2 5 जा 10. बरोबर, याच्यानंतर इथे राहिले किती, 9 फॅक्टोरियल इंटू 5 मायनस 9 फॅक्टोरियल. आता दोघांमध्ये 9 फॅक्टोरियल आहे तर त्याला कॉमन घेऊ शकतो ना आपण. मग 9 फॅक्टोरियल इंटू 5 मायनस याच्यातून 9 फॅक्टोरियल कॉमन आले, 1 राहिले. बरोबर, मग 9 फॅक्टोरियल इंटू 5 मायनस 4, 5 मायनस 1 4. बरोबर, मग हे तुमचं आलं आन्सर ऑफ अ टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स इन विच 2 आईज डू नॉट कम टुगेदर. मग तुमचं हे आन्सर तुम्हाला फाइंड आउट नाही करायचं, याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी कशी फाइंड आउट करतो आपण, मग रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी कशी फाइंड आउट करतो, नंबर ऑफ अरेंजमेंट्स डिवायडेड बाय टोटल अरेंजमेंट्स. बरोबर ना, कशी फाइंड आउट करतो, आईज टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स लिहूया ना फॉर्म्युला. टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स इन विच आईज, 2 आईज ना, 2 आईज डू नॉट कम टुगेदर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स. बरोबर, मग टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स विच आईज डू नॉट कम टुगेदर काय आहे, 9 फॅक्टोरियल इंटू 4, 9 फॅक्टोरियल इंटू 4 अपॉन टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती आहेत, टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती आहेत, 10 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. बरोबर, 10 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर विल बिकम न्यूमरेटर. नेक्स्ट स्टेपमध्ये 9 फॅक्टोरियल इंटू 4 इंटू 2 फॅक्टोरियल अपॉन डिनॉमिनेटरला राहिलं 10 फॅक्टोरियल. याला सिम्प्लिफाय करायचे. कसं करणार, तर इथेच करूया आपण. 9 फॅक्टोरियल ॲज इट इज ठेवा बिकॉज ऑफ कॅन्सलेशन होईल ते. 2 फॅक्टोरियलला आपण 2 इंटू 1 लिहू शकतो. 10 फॅक्टोरियलला आपण 10 इंटू 9 फॅक्टोरियल लिहू शकतो. आता हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं 9 फॅक्टोरियल विल कॅन्सल. देन इथे 2 1 जा 2, 2 5 जा 10. मग राहिले का इथे 4 अपॉन 5 विच इज युअर रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी. बघा ऑप्शन कोणता आहे, 4 अपॉन 5 हा ऑप्शन तुमचा सी आहे. तर हे आलं तुमचं सोल्युशन ऑफ probability of 2 eyes do not come together. Option number C, 4 upon 5. More such practice videos पाहण्यासाठी शैलेश नोटबुक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.